तर आखाती देशातल्या युद्धावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं। इराणसोबत संघर्ष सुरू आहे, याला युद्ध म्हणता येणार नाही असं ट्रम्प म्हणतायत। युद्धासाठी अधिकृत मंजुरी हवी असते असंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावर इराणने आता पलटवार केला। ट्रम्प सैतान असल्याचं इराणचं म्हणणं आहे। सैतानासोबत चर्चा करणं चुकीचं आहे असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलं। आमच्या क्षेपणास्त्रांना ट्रम्पसोबत चर्चा करू दे असं म्हणत इराणने आता ट्रम्प यांची खिल्ली उडवली। तर इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांकडून टोल वसूल करण्यासाठी कायदा तयार करण्याच्या तयारीत आहे। इराणच्या सरकारी वृत्तसंस्था फार्स व तस्मीनने याबाबत माहिती दिलेली आहे। अल जझीरा या दोन्ही वृत्तसंस्थांच्या यांनी या हवाल्याने सांगितलंय की इराण हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल शुल्क लादण्यासाठी कायदा करण्याच्या विचारात आहे। इराणी संसदेत टॅक्स वसुलीसाठी विधेयक आणलं जाणार आहे आणि इराणकडून विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येणार आहे। आतापर्यंत 5 देशांना इराणने हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिलेली आहे। तर इराणने इस्रायलवर आणखी एक मोठा बॉम्ब हल्ला केला। इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्राची 82वी तुकडी डागली आहे। अनेक क्लस्टर वॉरहेड्सद्वारेही हा हल्ला केल्याची माहिती आहे। इराण ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत हे हल्ले सुरू आहेत। ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायली लष्करी नियंत्रण केंद्रावर हल्ला झाल्याची माहिती IRGCने दिली। एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू असतानाच युद्धाच्या 27व्या दिवशी दोन्ही बाजूंकडून हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळतात। इराणकडून गेल्या काही तासांपासून बॉम्ब वर्षाव होतोय। तेल अवीव, जेरुसलेम आणि मध्य इस्रायलमध्ये हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय। सौदी अरेबियामधील अमेरिकी तळावर ड्रोन हल्लाही करण्यात आला। इराणच्या हल्ल्यानं अमेरिका आणि इस्रायलकडून प्रत्युत्तर हल्ले हे करण्यात आले। तर तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये तसंच मध्य इस्रायलमध्ये हा हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हे युद्ध थांबण्याची चिन्ह काही दिसत नाहीत। एकीकडे चर्चांच्या बातम्या येत असतानाच दोन्हीकडून हल्ले प्रतिहल्ले मात्र जोरात सुरू आहेत। त्यामुळे युद्ध थांबणार तरी कधी आता असा प्रश्न विचारण्यात येतोय। आणि या युद्ध संघर्षामध्ये इराणमध्ये आतापर्यंत 1937 बळी गेलेत। इराणचे आरोग्यमंत्री अली जाफरियान यांनी ही माहिती दिली आहे। इराणमधल्या मृतांमध्ये 240 महिला आहेत आणि 212 लहान मुलं आहेत। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात 24,800 नागरिक हे जखमी झाल्याचं देखील आता समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।